हॅलो बालमित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील 36 जिल्हे कसे लक्षात ठेवायचे त्याची ट्रिक पाहणार आहोत। अग कमला उठ, पाय धु, छान रस भजे चहा बनव। आता अग कमला उठ असं मी हे उभं लिहून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर अ वरून कुठले कुठले जिल्हे येणार तर बघा, अ वरून अकोला, अमरावती, अहिल्यानगर, ग वरून गडचिरोली, गोंदिया, क वरून कोल्हापूर, म वरून मुंबई शहर, ला वरून लातूर, उ वरून मुंबई उपनगर, ठ वरून ठाणे, या पा वरून पालघर आणि पुणे आणि परभणी, य वरून यवतमाळ, धु वरून धुळे आणि धाराशिव, छ वरून छत्रपती संभाजीनगर, न वरून नांदेड, नागपूर आणि नाशिक, र वरून रायगड, रत्नागिरी, स वरून सांगली, सातारा, सोलापूर आणि सिंधुदुर्ग, भ वरून भंडारा, ज वरून जळगाव आणि जालना, च वरून चंद्रपूर, ह वरून हिंगोली, ब वरून बीड बुलढाणा, न वरून नंदुरबार, व वरून वर्धा आणि वाशिम। हे झाले आपले महाराष्ट्रातील 36 जिल्हे लक्षात ठेवण्यासाठीची ही ट्रिक आहे। आता भारतात विधान परिषद असलेली 6 राज्य ती कशी लक्षात ठेवायची तर तू MBA कर। आता TU असं लिहिले मी, MBA असं लिहिले आणि कर असं लिहिले। T वरून येतं तेलंगणा, U वरून उत्तर प्रदेश, M वरून महाराष्ट्र, B वरून बिहार, A वरून आंध्र प्रदेश आणि कर वरून कर्नाटक। आता इथं खाली लिहिलेलं आहे मी, भारताला भूसीमेने 7 देश लागून आहेत। ते कुठले कुठले तर बघा, त्याच्यासाठी हे बचपन MBA अशी ट्रिक आहे। ब वरून बांगलादेश, च वरून चीन, प वरून पाकिस्तान, न वरून नेपाळ, M वरून म्यानमार, B वरून भूतान, A वरून अफगाणिस्तान। आता आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाचे धबधबे। त्यासाठी ट्रिक आहे ससा ठार मारा। ससा ठार मारा हे उभं लिहून घेतलं। स पुढं येतं सहस्त्रकुंड, त्याच्या पुढं त्याचं गाव लिहिलेलं आहे नांदेड। सा वरून येतं सैताडा, तो येतो बीडमध्ये। ठ वरून ठोसेघर सातारा, र वरून रंध्रा अहिल्यानगर, मा वरून मार्लेश्वर रत्नागिरी, रा वरून राजिरप्पी येतं गडचिरोलीमध्ये। आता आपण महासागर कसे लक्षात ठेवायचे ते बघणार आहोत। महासागर लक्षात ठेवण्यासाठी पैसा ही ट्रिक वापरलेली आहे। PAISA। P साठी येतं प्रशांत महासागर, A साठी येतं अटलांटिक महासागर, I साठी इंडिया म्हणजे हिंदू महासागर, S साठी साऊथ दक्षिण अटलांटिक, A साठी आर्कटिक। आता आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे। चिखलदरा येतं अमरावती, भंडारदरा येतं अहमदनगर, आंबोली सिंधुदुर्ग, म्हैसमाळ छत्रपती संभाजीनगर, तोरणमाळ नंदुरबार, महाबळेश्वर सातारा, पन्हाळा कोल्हापूर, माथेरान रायगड, लोणावळा खंडाळा पुणे। आता आपण भारतात नोटा कुठे छापल्या जातात यासाठी कुठली ट्रिक वापरली आहे ते पाहणार आहोत। ट्रिक आहे नाम सनी देवल। नाम सनी देवल। ना वरून येतं नाशिक म्हणजेच महाराष्ट्रामध्ये येतं, म वरून येतं म्हैसूर जे येतं कर्नाटकमध्ये, सनी वरून येतं सालबोणी पश्चिम बंगालमध्ये येतं ते, आणि देवल यावरून देवास हे येतं मध्य प्रदेशमध्ये। आता आपण नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कुठले कुठले आहेत ते कसं लक्षात ठेवायचं ते पाहणार आहोत। रवि सर हमारे सुबह आम ना बिके। रवी म्हणजे रवींद्रनाथ टागोर, त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला 1913ला। सर वरून सर चंद्रशेखर वेंकटरमण 1930, ह वरून हरगोविंद खुराना 1968, मारे वरून मदर तेरेसा 1979, सुब्रमण्यम चंद्रशेखर 1983, आम वरून अमर्त्य सेन 1998, ना वरून VS नायपाल 2001ला मिळालेला आहे त्यांना नोबेल पुरस्कार। वी वरून वेंकटरमण रामकृष्ण 2009मध्ये, के वरून कैलाश सत्यार्थी 2014मध्ये। आता आपण सर्वाधिक साक्षरता असलेली राज्य ती कशी लक्षात ठेवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी ट्रिक आहे मिलना केरळ में। मी वरून मिझोराम, ल वरून लक्षद्वीप,
नावरून नागालँड, केवरून केरळ, मेवरून मेघालय. सर्वात कमी साक्षरता असलेली राज्य आहेत. ट्रिक आहे आबानी राज झारखंडचा. आबामी राज झारखंड. आवरून आंध्र प्रदेश, बावरून बिहार, मीवरून मध्य प्रदेश, राजवरून राजस्थान, झावरून झारखंड. ही बघा असे मी ट्रिक्स ह्याच्यासाठी आपल्या एका व्हिडिओमध्ये हे मी एकत्र केलेले आहेत. तर तुम्हाला हे व्हिडिओचे ट्रिक्स आवडले असतील तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू. धन्यवाद.